आज या ठिकाणी पावसाने मोठा कहर केलेला आहे। नगर मंडळ महामार्गाची हा जो पॉईंट आहे, हा पॉईंट आपला कुटुंब नाका हे ठिकाणी आलेलं आहे। गतीने या ठिकाणी वाहन चालू आहे। वाहनांची परिस्थिती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं होतं, परंतु अद्याप या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी आहे, परंतु या ठिकाणी स्थानिक ठेकेदार आहेत, या ठेकेदारांनी या ठिकाणी अद्याप रस्त्याचं काम पूर्ण केलेलं नसल्याने बिकट झालेली आहे। आणि या ठिकाणी मला गाड्या फक्त आहेत दादा आपण कुठून कुठले खातो? आपण कोकण भागाचे काय कधीपासून सातारा वर्षापासून रमजाबाद करतो, पण असं पाणी कधी पाहिलं नाही आयुष्यामध्ये। पुढे रस्त्यामध्ये पाणी साचलेले लोकांना त्रास होतो आहे, येणं जाण्यासाठी लोक लई तक्रार करत आहेत। आपलं कसं दुकान आहे की फळाची दुकाने पुढे पाणीमध्ये साचलेली आज सातवी माल होती ना, त्याचा पिरियड होता, गिराकाचा पत्ताच नसला। आज इथले जे स्थानिक रहिवासी आहेत, त्यांनी काही जे छोटे मोठे दुकानं झाकलेले आहेत, त्यांची सुद्धा म्हणणं असं आहे का आमच्या हातूनच नुकसान झालं पाण्यामध्ये उभं आहे। या ठिकाणी आमच्यापेक्षा जास्त पाणी या ठिकाणी वाटतंय। आज या ठिकाणी काही प्रवासी या ठिकाणी करत आहेत, तरी दादा आपलं काय म्हणणं आहे? अहो, आता गेल्या 20 वर्षापासून बघतो आम्ही या ठिकाणी नगर मनमाड हायवे वरती काल सतत ट्रॅफिक होती। आज रात्रपासून पाऊस चालू आहे, काल 4 वाजेपासून पाऊस चालू झालेला आहे। आता आम्हाला शिर्डीला जायचंय, आम्ही आता कॉलेजला जाणार होतो, म्हणजे उद्या सकाळी आम्ही हॉस्टेलला तिथं शिर्डीला राहिलाय, पण मग दररोज बघतो आम्हाला जायला यायला खूप त्रास होतो। आज ते इतका त्रास झाला, आता 2 घंट्यापासून आम्ही साईबाबा कॉर्नर पासून ते इथपर्यंत यायला लागली। ट्रॅफिक पूर्ण जाम आहे, मागं पूर्ण ट्रॅफिक जाम आहे, रस्त्याची परिस्थिती दयनीय झालेली आहे, खूपच दयनीय झालेले आहे। मी तर म्हणतो मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या ठिकाणी खरोखर लक्ष दिलं पाहिजे। आता ठीक आहे, सर्वसामान्य लोकांना याचा खूप त्रास होतोय।
शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे, ठेकेदारांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे, लवकर लवकर या ठिकाणी काम झालं पाहिजे हीच आपली अपेक्षा वाटते. 100% काय होतं शासन रस्ता मंजूर करून